नमस्कार माझ्या गोड ताईंनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघा सुंदर असा हा बोटनेक डिझाईन बनवणार आहोत. तर ही बोटनेक डिझाईन डिझायनर साडीवर किंवा काठपदर साडीवर सुद्धा खूप छान दिसते. तर बघा ही डिझाईन बनवण्यासाठी आपण इथे ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तर दोन्हीही कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता ही डिझाईन एवढी छोटी दिलेली आहे. तर एवढी छोटी डिझाईन आजकाल कोणीही घालत नाही. तर तीच डिझाईन वापरून आपण सुंदर असा बोटनेक तयार करणार आहोत. तर बघा इथे बोटनेक तयार करण्यासाठी आपण गळा उंची घेतलेली आहे 3 इंच आणि गळा रुंदी घेतलेली आहे 3.5 इंच. तर हा बोटनेकचा ब्लाऊज आहे तर त्यामुळे आपण इथे गळा रुंदी 3.5 इंच घेतलेली आहे आणि इथे गोल आकार देऊन आपण कट करून घेतलेला आहे. तर बघू शकता तुम्ही ह्या पद्धतीने आपण गोल गळा कट करून घेतलेला आहे. तर आता आपल्याला घ्यायचा आहे ब्लाऊजचा मेन कपडा. तर इथे आता खाली जो आपल्याला आकार द्यायचा आहे तर तो कट करायचा नाही. तर बघा ह्या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजच्या मेन कपड्यावर अस्तर व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे. शोल्डर, बॅक साईड, कमरेच्या साईडने सर्व व्यवस्थित करून घ्यायचं आहे. आणि जो सेंटर आहे तो सेंटरलाच आला पाहिजे या पद्धतीने आपल्याला इथे टाच पिन लावून घ्यायची. तर बघू शकता दोन्ही शोल्डरला मी टाच पिन लावून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला इथे सेंटरमध्येही टाच पिन लावून घ्यायची आहे, जेणेकरून आपल्याला शिलाई टाकताना कपडा घसरणार नाही व शिलाई इकडे तिकडे जाणार नाही. यासाठी टाच पिन लावणं खूप महत्त्वाचं आहे. तर बघा इथे टाच पिन लावून झाल्यावर आपल्याला एकसारखीच शिलाई मार्जिन ठेवून इथे शिलाई टाकून घ्यायची आहे आणि एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो इथे कट करून घ्यायचा आहे. तर बघा वरचा जो गळा आहे तो आपण शिलाई टाकून कट करून घेतलेला आहे आणि इथे छोटे छोटे कट टाकून घ्यायचे. कट टाकल्याने गळ्याला फिनिशिंग छान येते, त्यासाठी कट टाकणे हे खूप महत्त्वाचं आहे. तर बघा इथे वर शिलाई टाकून झालेली आहे. तर खाली जो राऊंड आहे त्यामध्येही आपल्याला इथे शिलाई टाकून घ्यायची आहे. तर त्यासाठी आपण इथे खालच्या साईडने टाच पिन लावून घेऊयात. तर बघू शकता दोन्ही साईडने मी टाच पिन लावून घेतलेले आहे आणि जसा आपला ब्लाऊजच्या मेन कपड्यावर डिझाईन आहे तिथेच आपल्याला राऊंडमध्ये शिलाई टाकून घ्यायची आहे. शिलाई टाकताना कपड्याला कुठेही जोड येणार नाही याची काळजी घ्यायची. अगदी व्यवस्थित अशी शिलाई टाकून घ्यायची. तर बघू शकता आपण इथे राऊंडमध्ये शिलाई टाकून घेतलेली आहे आणि परत एक शिलाई टाकून घेऊया. शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. तर ती डिझाईन जशी आहे तशीच आपल्याला अगदी कडेकडेने शिलाई टाकून घ्यायची आहे. तर बघा आपण ब्लाऊज शिवताना आपल्या ब्लाऊजला फिनिशिंग सुद्धा खूप महत्त्वाची असते. तर त्यासाठी आपण शिलाई टाकताना शिलाई इकडे तिकडे जाणार नाही व कपड्याला कुठेही जोड येणार नाही याची काळजी घ्यायची. तर आता बघा इथे शिलाई टाकून झालेली आहे. त्यानंतर आपल्याला इथे टाचपिन काढून घ्यायचे आहे आणि मध्ये जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घ्यायचा आहे. तर मैत्रिणींनो तुमच्याही साडीला सुंदर असा लुक हवा आहे तर ही डिझाईन तुम्ही नक्की ट्राय करा. तर बघा आता इथे एक्स्ट्राचा कपडा कट करून झाल्यावर इथे छोटे छोटे कट देऊन घ्यायचे आहे. तर बघू शकताय कट देताना एक्स्ट्राचा कट जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. आपली जेवढी शिलाई आहे त्या बाहेर जेवढा कपडा आहे तेवढ्यातच इथे कट देऊन घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला इथे व्हिडिओत दाखवल्याप्रमाणे कपडा पलटवून घ्यायचा आहे. तर बघू शकताय आपण इथे हा कपडा पलटवून घेतलेला आहे आणि ब्लाऊजचा मेन कपडा आणि अस्तर व्यवस्थित करून घ्यायचा आहे आणि त्यावर आपल्याला इथे दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघू शकता इथे ब्लाऊजला किती सुंदर असा लुक आलेला आहे. तर बघा आता इथे आपल्याला एकसारखी दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. दाब शिलाई देताना अस्तरचा कपडा बाहेर येणार नाही याची काळजी घ्यायची आहे. अस्तर आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा आहे तो दोन्ही व्यवस्थित ठेवूनच इथे आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. अगदी हळूवारपणे इथे दाब शिलाई देऊन घ्यायची. तर बघू शकता आपण एकसारखीच इथे शिलाई टाकून घेतलेली आहे आणि खाली जो प्लेन कपडा आहे तर त्यामध्ये आपण पाठीला जी आडवी डिझाईन आलेली होती ती कट करून घेऊन आपण इथे लावून घेऊयात.
तर बघू शकता किती सुंदर असा लुक आलेला आहे. त्यानंतर वरचा जो राऊंड गळा आहे तिथेही आपल्याला दाब शिलाई देऊन घ्यायची आहे. तर बघू शकताय अगदी सावकाशपणे आपल्याला एकसारखीच शिलाई टाकून इथे दाब शिलाई टाकून घ्यायची. तर इथे सेंटरमध्ये तुम्ही छोटासा बो किंवा शो बटन सुद्धा लावू शकता आणि नाही लावला तरी खूप छान लुक येतो. तर बघा इथे वरचाही गळा आपला तयार झालेला आहे. आता इथे आपल्याला साईडने शिलाई टाकून अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे. तर त्याआधी इथे आपल्याला जे काही स्टोन आहेत ते काढून घ्यायचे आहेत, जेणेकरून शिलाई टाकताना सुई तुटणार नाही यासाठी. तर बघा इथे हे स्टोन मी काढून घेत आहे. मैत्रिणींनो, ही ब्लाऊज डिझाईन तुम्हाला कशी वाटली ती कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. तर बघा इथे आता साईडने शिलाई टाकून आपल्याला अस्तर फिटिंग करून घ्यायचे. मैत्रिणींनो, आपण ब्लाऊज कट करताना अस्तरवर परफेक्ट माप काढलेला असतो आणि ब्लाऊजचा जो मेन कपडा असतो तो एक्स्ट्राचा ठेवलेला असतो. तर इथे अस्तर फिटिंग करून झाल्यावर आपल्याला तो एक्स्ट्राचा कपडा कट करून घ्यायचा. तर बघा इथे आपला अस्तर फिटिंग करून झालेला आहे. तर आता दुसऱ्याही बाजूने आपण एकसारखी शिलाई टाकून इथे अस्तर फिटिंग करून घेऊया. अस्तर फिटिंग करताना कपडा व्यवस्थित ठेवूनच इथे अस्तर फिटिंग करून घ्यायचं आहे, जेणेकरून कपड्याला झोळ येणार नाही यासाठी. तर बघू शकताय आपण कुठेही झोळ येऊ न देता अगदी फिनिशिंग सहित इथे अस्तर फिटिंगही करून घेतलेलं आहे. आणि आता एक्स्ट्राचा कपडा आहे तो इथे कट करून घेतलेला आहे. तर बघा आता आपल्याला इथे खालच्या साईडने एक पट्टी लावून घ्यायची आहे. तर ती ही डिझाईनचीच आहे, तर आपण इथे लावून घेऊया. तर बघा खालच्या साईडने जी पट्टी होती ती आपण इथे कट करून घेतलेली आहे. तर त्यासाठी इथे आपल्याला खाली अस्तर लावून घ्यायचं आहे. तर इथे दोन्ही साईडचा आपल्याला मोजून घ्यायचं आहे आणि जेवढं अंतर आहे तेवढ्यामध्ये आपल्याला इथे अस्तर लावून घ्यायचं आहे. आणि साईडने कपडा असल्यामुळे आपल्याला अस्तरची गरज नाही. जेवढा मध्ये जेवढा भाग आहे तेवढ्यातच इथे आपल्याला अस्तर लावून घ्यायचं आहे. तर बघा इथे गळ्याच्या मध्ये एक्स्ट्राचा कपडा जो होता तो आपण घेतलेला आहे आणि आता इथे मोजून घेऊया आणि जेवढं लागणार आहे तेवढंच आपण इथे कट करून घेऊयात. वरच्या साईडने आपण इथे फोल्ड करून घेऊयात, जेणेकरून धागे दोरे निघणार नाहीत यासाठी. आणि आता इथे आपल्याला व्यवस्थित ठेवून शिलाई टाकून घ्यायची आहे. दोन्ही साईडने व्यवस्थित ठेवून घ्यायचं आहे, जेणेकरून खालीवर होणार नाही यासाठी. इथे टाचपिन लावून घेऊयात, आपल्याला शिलाई टाकायला सोपं जाईल व कपडा घसरणार नाही यासाठी. तर बघा इथे आपल्याला शिलाई टाकून घ्यायची आहे. सुरुवातीला इथे लॉक करून घ्यायचं आहे आणि शिलाई टाकून घ्यायची. आता एक बाजूने शिलाई टाकून झालेली आहे. लगेच आता दुसऱ्याही बाजूने आपण शिलाई टाकून घेऊयात. तर बघू शकता आपला कमी वेळामध्ये सुंदर अशी डिझाईन तयार होणार आहे. मैत्रिणींनो, ही डिझाईन तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा, तुम्हालाही नक्कीच आवडेल. आजकाल डिझायनर साडीवर असेच छोटे छोटे गळे येत आहेत आणि आता एवढा छोटा गळा कोणीच घालत नाही. तर तुम्ही ह्या पद्धतीने गळा शिवला तर तुमच्या साडीला सुद्धा खूप छान लुक येईल. तर बघा आता ह्या पद्धतीने आपल्याला ही खालच्या साईडची जी बॉर्डर आहे ती आपल्याला इथे लावून घ्यायची आहे. तर बघा अगदी हळूवारपणे व्यवस्थित लावून घ्यायची आहे. तर बघू शकता ही बॉर्डर लावल्याने गळ्याला सुंदर असा लुक आलेला आहे.
आणि बघा आपली इथे लेस सुद्धा लावून झालेली आहे. आणि ब्लाऊजला लुक सुद्धा खूप छान आलेला आहे. आणि आता इथे सेंटरला आपल्याला इथे लटकनची लेस लावून घ्यायची आहे आणि खालच्या साईडने आपल्याला इथे फोल्ड करून घ्यायचं आहे. जर इथे एक्स्ट्राचा कपडा आहे तर इथे मी इथे दुमडून घेतली. तर बाजूने जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो कट करून घेतलेला आहे आणि त्यानंतर आपण इथे डबल फोल्ड करून हीच पट्टी लावून घेते. आणि आता इथे एकसारखीच शिलाई टाकून आपल्याला ही पट्टी लावून घ्यायची आहे. तर बघू शकता मैत्रिणींनो, सुंदर असा आपला गळा तयार झालेला आहे. आणि ह्या गळ्याला आपल्याला इथे लटकनची लेस लावून घ्यायची आहे. लटकनच्या लेसमुळे गळ्याला सुंदर असा लुक आलेला आहे. तुम्हाला हा गळा आवडला असेल तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि गळा कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. तर मैत्रिणींनो, पुन्हा भेटूया अशाच एका छानशा व्हिडिओमध्ये. धन्यवाद.